नमस्कार. सर्व साहस मित्र, निसर्ग मित्र, आपण सर्वांना प्रणाम करून आमच्या या संस्थेच्या कार्याच्या वाटचालीची आपल्या पुढे एक झलक ठेवत आहे. काही कल्पना बऱ्याचदा ठरवणेही सत्यात उतरत नाही, तर काहीच न ठरवणे एखादी घटना औचित्यपणे घडते आणि त्याची परिणती 1-2 वर्षे नव्हे तर दशकानुदशके सुरूच राहते. अगदी अशीच एक घटना घडली आहे, ती डोंबिवलीच्या गिरिविराज हायकर्सच्या बाबतीत. 26 जानेवारी 1980 ला किरण आणि सारण अडफळकर बंधू व काही मित्रमंडळी डोंबिवलीहून कर्नाळ्यास सायकलने निघाले होते. त्याच दिवशी अनिल दगडे, सुधीर राणे व इतर मंडळीही ठाण्याहून कर्नाळ्यास सायकलनेच निघाली होती. पुढे कर्नाळ्याच्या खिंडीत त्यांची आयुष्यात प्रथमच भेट झाली. कर्नाळा सुळक्याच्या पायथ्यास पोचल्यावर एक तरुणी सुळक्याच्या वर मध्येच अडकलेली होती व मदतीसाठी तिचे आईबाबा जमलेल्या पर्यटकांना विनवित होते. इतक्यात क्षणाचाही विलंब न लावता किरण मदतीस धावला व त्या तरुणीस सुखरूपपणे खाली उतरवले व त्यानंतर मात्र सुळक्याच्या माथ्यास स्पर्श करण्याचा मोह दोन्ही ग्रुपना झाला. त्या दिवशी प्रथमच कर्नाळा सुळका दोरीशिवाय सर झाला व दोन्ही ग्रुपची सुद्धा गिर्यारोहणाशी झालेली ही पहिलीच ओळख. त्यानंतर मात्र किरणने या साहसी खेळाचा ध्यासच घेतला. एकदा ट्रेनमधून जाताना मुंब्रा येथील फर्स्ट स्टेपला काही जण सराव करताना दिसले. दुसऱ्याच दिवशी किरणने फर्स्ट स्टेपवरील मुंब्रा सुळका एकट्यानेच सर केला. अशातच सुनील व संजय लोकरे बंधूही येऊन मिळाल्याने बळ व हुरूप दोन्ही वाढताच मुंब्रा सुळक्यावरील अनेक दिवसाच्या सरावानंतर एकापाठोपाठ एक चंदेरी, भीमाशंकरचा नंदी सुळका, तावली येथील 2 सुळके सर केले गेले. हे करत असतानाच महाड येथील सुमारे 500 फुटी लिंगाणा सुळक्याच्या महत्वाकांक्षी चढाईचा संकल्प सोडून प्रचंड सरावानिशी किरण, सुनील व संजय लिंगाण्यास भिडले. हा म्हणता भव्य लिंगाणा दोरीशिवाय सर झाला केवळ 70 मिनिटात. पुन्हा ह्याच मार्गाने दोरीशिवायच उतरून ह्या मंडळींनी महाराष्ट्रातील गिर्यारोहणात एक आगळा वेगळा विक्रम घडवला. तो दिवस होता दिनांक 10 एप्रिल 1983. लागोपाठ कर्जत येथील ढाकबैरी सुळक्यावर सुद्धा केवळ 30 मिनिटात आरोहण केले. त्यानंतर ही मंडळी 1985 सालात संघटित होऊन गिरिविराज हायकर्स या नावाने मोहिमा यशस्वीपणे राबवू लागली. यामध्ये हडबीची शेंडी, डांग्या सुळका, शंकर, नंदी, तारामती, कळवा वेस्टफेस, शेनीत, काळगोंडा, इर्शाळगड, राजा सुळका अशा तब्बल 30 मोहिमा दोरीशिवाय सर झाल्या. हे सर्व करताना मार्गात भेटणाऱ्या मोठमोठ्या ताशीव कड्यावरही चढाई करण्याचा मोह होई, पण मुख्य अडसर होता साधनांचा. ही सर्व साधने परदेशी बनावटीची, महागडी व खिशाला न परवडणारी अशी. पण अशा अडचणीवर अडून बसले तर ते गिर्यारोहक कुठले? दोराशिवाय चढाया करताना घर, ऑफिस, व्यवसाय आदी सांभाळून फावल्या वेळात किरण, सुभाष व सहकार्यांनी कॅरेबिनर्स, पिटॉन्स, शिड्या, एक्सपान्शन बोल्ट्स, चोकनट्स, डिसेंडर्स, हर्नेस, तंबू आदी सर्व साधन सामुग्री केवळ दोर सोडून
स्वतः खपून 1985 ते 1987 दरम्यान बनवली. ह्यात 1000 बोल्ट व 140 कॅराबिनर्सचा उल्लेख करावाच लागेल आणि 26 जानेवारी 1987 रोजी मुंब्रा येथील माकड कड्याच्या पहिल्या कृत्रिम चढाईची मुहूर्तमेढ रोवली. 17 ते 21 एप्रिल 1987 ला मुंब्रा देवीचा कडा ह्या मंडळींनी सर केला. चढाईचं हे पर्व असंच सुरू राहिलं. ह्यामध्ये सिद्धगडचा 1150 फुटी कातळ कडा, माथेऱ्यांची लँडस्केप पॉइंट वॉल, पारसिकचा सुळका, किंग एडवर्ड पॉइंट, ढाकबैरीचा दरीकडील कडा, ड्यूक्स नोथचा 1000 फुटी कडा इत्यादी सर्व नवीन व अजिंक्य मार्गाने सर झाले. हे सर्व करताना पांडव कड्याला निसर्गाची एक अनोखी किमया दृष्टीस पडली. येथे कड्याला चक्क 2 ओव्हरहँग व 2 सिलिंग 180 अंशाच्या कोनातली होती. अगदी सोप्या भाषेत म्हणायचं तर घराचं छतच. गिरिविराजने इथेही आपला ठसा उमटवला. एकूण 84 खिळे वापरून हा अजिंक्य असाधारण कडा 4 ते 9 मार्च 1990 दरम्यान सर केला. त्या पाठोपाठ रायगडचे टकमक टोकही अजिंक्य मार्गाने सर केले. ते शेवटच्या टप्प्यातील अंगाबाहेर आलेला ओव्हरहँग सर करूनच. हे करताना गिरिविराजला वेध लागला होता तो सर्वोत्तम उंच कड्याची चढाई करण्याचा. त्यासाठी रतनगड व कात्राबाईच्या कड्याची रेकी करण्यात आली. पण जे हवं ते गवसलं आजोबाच्या कड्याच्या रूपाने. समुद्र सपाटीपासून 4511 फूट उंची लाभलेल्या ह्या गडाची माथ्यापासून सुमारे 2000 फूट उंचीची काळी कभिन्न रौद्र कातळ भिंत खाली उतरलेली पाहतानाच सर्वांनाच स्फुरण चढली. त्यातच मार्गात शेवटच्या टप्प्यावर असलेलं 35 फुटी दगडी छप्पर रूफ हे त्याची भयानकता अधिकच वाढवित होतं. पण त्याला घाबरणारे गिरिविराजचे सवंगडी नव्हतेच मुळे. त्यांना धास्ती होती ती त्या मोहिमेस येणाऱ्या प्रचंड खर्चाची. आणि ही अडचणही संपवली ती ठाणे महानगरपालिकेत कामास असणाऱ्या अनिल दगडेनं. आपले सर्व संपर्क वापरात आणून त्याने व महादेव जगताप यांनी कैलासवासी एकनाथ बांदल यांच्या मदतीने त्यावेळचे क्रीडा मंत्री माननीय शामराव अष्टेकर यांच्याकडून चक्क 15,000 रुपयाचं अनुदान मिळवून दिलं आणि आमची अर्धी मोहीम इथेच यशस्वी झाली होती. महाराष्ट्रातील ही सर्वोच्च अशी विक्रमी मोहीम ठरणार होती. त्यासाठी कड्यावरील चढाईस उपयुक्त असणारे जुमार नावाचं परदेशी बनावटीचं हुकमी परंतु अत्यंत किमती साधन गिरिविराजनं स्वतःच बनवलं. जय्यत तयारीनिशी 16 सहकार्यांचं पथक आजोबाच्या पायथ्याशी वाल्मिकी आश्रमात पोचलं. पहिल्या 7 दिवसात सुमारे 1000 फूट कडा कृत्रिम चढाईत सर झाल्यानंतर मात्र बेस कॅम्पवरून सर्व हालचाली करणं अशक्य झालं. त्यातच 16 पैकी फक्त 7 सहकारी उरले. कड्यावरच्या वरच्या भागात पाणी न मिळाल्याने मोहीम इथेच थांबवून सर्वजण कुमशेत मार्गे आजोबाच्या कड्यावर पोचले. इथे माथ्यावर पाण्याची सोय झाली. नंतर माथ्यावरून 1000 फूट खाली कड्यावर उतरून उरलेली चढाई पूर्ण करण्यात आली. एकूण 183 एक्सपान्शन बोल्ट्स वापरून 1 ते 23 डिसेंबर ह्या कालावधीत ही अवघड मोहीम यशस्वीरित्या फत्ते झाली. त्यानंतर मुंब्रा देवीचा अंगाबाहेर आलेला व शेकडो आग्या माशाच्या पोळ्यांनी भरलेल्या भयावह कडा सर करताना
सहकार्यांनी चक्क रात्रीच्या वेळेची निवड केली, कारण रात्री मधमाशांचा धोका नव्हता. एकूण 9 रात्रीमध्ये ही मोहीम फत्ते झाली. गिरिविराजची ही घोडदौड 1995च्या सुमारास जी थांबली, ती पुन्हा एकदा 15 जुलै 2002 रोजी आजोबा कड्याच्या ट्रेकने सुरू झाली. मुंब्र्यात भेट झालेल्या नवीन सहकार्यांना सोबत घेऊन किरणने पहिलीच कृत्रिम चढाई केली, ती सुप्रसिद्ध वजीर या सुळक्यावर ओव्हरहँगच्या अजिंक्य मार्गाने. त्या पाठोपाठ तावली, भैरवगड, महाराष्ट्रातील सर्वोच्च सुळका बाण, सुमारे 900 फूट उंचीचा नानाचा अंगठा, हे एकाहून एक अवघड कडे नवीनच मार्गाने सर केले गेले. ह्याच दरम्यान पावसाळी चढाईचं एक नवीनच दालन गिरिविराजनं गिर्यारोहकांसाठी खुलं केलं. मच्छिंद्र गडावरून सुरू झालेली पावसाळी चढाई ढाकबैरीचा सुळका, हडबीची शेंडी, कर्नाळा सुळका, लिंगाणा, माथेरान येथील लुईजा सुळका, म्हैसमळचे 3 सुळके, खडा पारशी, राजा सुळका, भीमाशंकर येथील शंकर व नंदी सुळके, लोणावळ्याच्या तेलबैला नामक प्रस्तर भिंती, काळगोंडा उर्फ भवानी सुळका, ड्यूक्स नोचचा थरारक कडा, माणिकची लिंगी, मुंब्रादेवीचा कडा, डहाणू येथील महालक्ष्मीचा सुळका, डांग्या सुळका, माहुलीतील हॉटडॉग, अशा सुमारे 20 सुळक्यावर धुवांधार पावसात यशस्वीपणे यापुढेही केलेली चढाई सुरूच राहील. ह्याच दरम्यान कोकण कड्यावर चढाईसाठी गेलेल्या गिर्यारोहकांना मार्गातील एक्सपान्शन बोल्ट तुटल्याने अपघात झाला व कोकण कड्यावर चढाईचा मार्ग कायमचा बंद झाला. कुणीतरी पुन्हा एकदा ही जबाबदारी स्वीकारायलाच हवी होती. पण कोण? आणि हे आव्हान अर्थातच गिरिविराजनं स्वीकारायचं ठरवलं. कड्याची रीतसर रेकी झाली. कड्यावरील सर्वात अवघड मार्ग निवडला, ज्यामध्ये भव्य 350 फुटाच्या ओव्हरहँगच्या सुरुवातीस व शेवटी अशा 2 ठिकाणी दगडी छतांचा समावेश होता. गिरिविराजची ही 75वी हिरक महोत्सवी मोहीम होती. सन 2002 सालापासून कृत्रिम चढाईत पारंगत झालेल्या गिरिविराजच्या दुसऱ्या पिढीनं हे आव्हान लीलया पेललं. चढाई दरम्यान आठवडाभर पावसानं घातलेल्या थैमानास न जुमानता चढाई अखंडपणे सुरूच होती. शेवटच्या टप्प्यातील सुमारे 350 फूट उंचीचा 40 ते 45 अंशाच्या कोनातील ओव्हरहँग लीलया पार करून तब्बल 23 दिवसाच्या अथक परिश्रमाने कोकणकडा यशस्वीरित्या सर झाला. तो सुद्धा एकूण 170 एक्सपान्शन बोल्ट वापरून व आणखीन एका नवीनच मार्गाने. गिरिविराजने आतापर्यंत आखून यशस्वी केलेल्या एकूण 106 मोहिमांपैकी 32 कृत्रिम प्रस्तरारोहण मोहिमांमधून एकूण 1504 एक्सपान्शन बोल्ट्स आजपर्यंत वापरले आहेत. प्रस्तरारोहण करता करताच गडांची साफसफाई, टाकेसफाई आदी कामे ही संस्था नियमितपणे करते. काही सहकारी सायकलस्वारी करून गड किल्ल्यांवर भ्रमंती करण्यात तरबेज आहेत. माहुली गडावरील कणगा या सुळक्यावर संस्थेच्या सभासदांनी सायकलसह चढाई केली. हेही एक आगळे वेगळे धाडसच. संस्थेचे काही सभासद गेली 10-12 वर्षे सर्पमित्र म्हणून काम पाहत आहेत व सध्या सुमारे 7-8 सहकारी
ह्या क्षेत्रात सातत्याने कार्य करीत आहेत। आजवर सुमारे 2000 विषारी तर 3000 बिनविषारी सर्पांना जिवंत पकडून जंगलात नेऊन सुखरूप सोडण्याचे काम कायमस्वरूपी सुरू आहे। त्याचबरोबर त्याच्या नोंदी सुद्धा करून ठेवल्या आहेत। गिर्यारोहण करताना घडणाऱ्या दुर्घटनांमधून पीडित गिर्यारोहकांना तात्काळ योग्य ती मदत करण्याचे बहुमोल कार्य संस्थेचे सभासद वेळोवेळी करीत आहेत। तसेच इतर अपघातामध्ये सापडलेल्या अपघातग्रस्तांच्या सुटकेसाठी सूचना मिळताच वेळोवेळी त्वरित मदत कार्यात भाग घेतला आहे। 15 फेब्रुवारी 1985 साली IITच्या 3 गिर्यारोहकांना मुंब्रा येथे चढाई दरम्यान झालेल्या प्राणघातक अपघातातून 2 तरुणींची यशस्वी सुटका केली आहे। त्याचप्रमाणे TIFRच्या 2 संशोधकांना माऊलीगड येथे झालेल्या अपघातामध्येही संस्थेने मोलाचे मदत कार्य केले आहे। तसेच आजोबा कड्यावरील सीतेच्या पाळण्याच्या कड्यावरून खाली पडून झालेल्या अपघातात दगावलेल्या शांती शेणॉय या युवतीचे शव तिच्या पालकांच्या सुपूर्द करण्याचे बहुमोल कार्यही इतर गिर्यारोहण संस्थांच्या सोबत गिरिविराजने केले आहे। मित्र हो, केवळ योगायोगाने सुरू झालेली गिरिविराजची ही गिर्यारोहण सफर आजवर सुरू आहे आणि भविष्यात यापुढेही या साहसपूर्ण खेळामध्ये तरुणांना आकर्षित करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम संस्था सातत्याने करीत राहणार आहे। तरी आमच्या या कार्यासाठी आपणा सर्वांकडून शुभेच्छांची अपेक्षा आहे। धन्यवाद।